जय शिवराय मित्रांनो राज्यात सुधारित पीक विमा योजना राबवण्याकरता 24 जून 2025 च्या जीआर नुसार मंजुरी देण्यात आली। 1 जुलै 2025 पासून आता पीक विम्याचे अर्ज सुरू होतील। 31 जुलै 2025 पर्यंत शेतकऱ्यांना आता आपला पीक विमा भरता येणार आहे। मात्र हा जीआर निर्गमित करण्यात आल्यानंतर ही योजना लागू करण्यात आल्यानंतर अनेक सारे प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये उठलेले ते म्हणजे आता या योजनेअंतर्गत क्लेम करता येणार का? क्लेम करता येणार असेल तर तो कसा केला जाईल? क्लेम जर करता येणार नसेल तर मग पीक विमा मिळणार कसा? आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या एकंदरीत पीक विमा योजनेचा जीआर 499 पानाचा आहे। याच्यामधील प्रत्येक बाब ही महत्त्वाची आहे आणि याच्यावरती जे मुद्दे आता समोर येतील किंवा जे प्रश्न उपस्थित होतील त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि याच्यामधीलच पहिली जी काही बाब आहे, पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे क्लेमचा। मित्रांनो, 2025 मध्ये ही पीक विमा योजना राबवली जात असताना जी काही सर्वसमावेशक पीक विमा योजना अर्थात 1 रुपयामधील पीक विमा योजना होती ही बंद करण्यात आलेली आहे आणि याच्याच ऐवजी आता ही सुधारित पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, मंजुरी देत असताना फक्त याच्यामधील 1 रुपयामध्ये जो पीक विमा योजनेच्या अंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरला जात होता, याऐवजी आता शेतकऱ्यांना निर्धारित करण्यात आलेल्या टक्केवारीनुसार आपला पीक विमा भरावा लागणार आहे। त्याच्यासाठीचे जे काही दर असतील ते दर प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे असतील। मात्र ही योजना राबवली जात असताना कप अँड कॅप मॉडेल नुसारच, अर्थात पूर्वी ज्याप्रमाणे पीक विमा कंपनीला फायदा किंवा सरकारला फायदा या त्या तत्वावरच आता देखील राबवली जात आहे। मात्र ही योजना राबवली जात असताना या योजनेच्या अंतर्गत मुद्दा क्रमांक 2.11 आणि 11 हे शेतकऱ्यांसाठी या जोखमीच्या स्तरासाठी जोखमीच्या बाबीसाठी महत्वाचे आहेत। मित्रांनो, याच्यामधील योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जो मुद्दा 2.11 देण्यात आलेला आहे जोखमीच्या बाबी, म्हणजे याच्या अंतर्गत जोखीम कशासाठी लागू राहणार आहे? खरीप आणि रब्बी हंगामाकरता पीक पेरणीपासून काढणीपर्यंत, या ठिकाणी आपण शब्दशः पाहू शकता, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या विविध नैसर्गिक आपत्ती, म्हणजे पेरणी न होणं किंवा पेरणी झाल्यानंतर दुबार पेरणीचे संकट असतील किंवा त्याच्यानंतर जे काही नुकसान होतील विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबी, हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे, आता याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग आधारे 50% आणि तांत्रिक उत्पादन आधारे 50%, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारे घट ग्राह्य धरून नुकसान भरपाई देय राहणार आहे। अर्थात जे काही नुकसान आता या पूर्ण हंगामामध्ये होईल ते नुकसान आणि त्याच्यानुसार जे काही पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जे काही उत्पादन येईल आणि तांत्रिक उत्पादन आधारे जे काही उत्पादन येईल त्या दोन्हीची बेरीज करून त्याचा अवरेज काढून उंबरठा उत्पादनानं त्याला डिवाइड करून जे काही टक्केवारी येईल त्यानुसार पीक विम्याची ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। आता याचबरोबर याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा असा मुद्दा देण्यात आलेला आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक 11। याच्यामध्ये आपण पाहू शकता जोखमीच्या बाबीकरता महत्वाच्या अटी शर्ती। याच्यामध्ये आपण 4 नंबरचा मुद्दा पाहू शकता, ही योजना केवळ पीक उत्पादनावर आधारित राबवण्यात येणार असल्याने त्यासाठी महावेद प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीची आवश्यकता भासणार नाही। तथापि पीक उत्पादनाच्या संदर्भातील कोणत्याही वादाच्या बाबतीत विमा कंपनीला हवामान घटकाच्या माहितीची आवश्यकता भासल्यास महावेद प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राची आकडेवारी ही अधिकृत समजली जाणार आहे। मात्र हा पीक विमा या बाबीनुसार दिला जाणार नाही, म्हणजे पीक कापणीच्या अहवालाच्या आधार। मग ही पीक कापणी कशी केली जाणार? तर जी शासनाच्या माध्यमातून पीक कापणी केली जाते, आता याच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत की देशभरामध्ये जे काही पीक कापणीचे प्रयोग होणार आहेत उत्पादन निश्चित करण्यासाठी किंवा उत्पादनाची आकडेवारी समोर आणण्यासाठी आपण पाहिलेले की याच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात, कोट्यवधी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि याच्याच अंतर्गत CCE नावाचं जे काही मोबाईल ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशनच्या माध्यमातूनच पीक कापणीचे 100% प्रयोग बंधनकारक करण्यात आलेले आहेत आणि ते महसूल, कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या समन्वयानं हे पीक कापणीचे प्रयोग राबवले जाणार आहेत। हाच डाटा आता नुकसान भरपाई असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल किंवा इतर काही बाबी असतील, या सर्वांसाठी किंवा किती उत्पादन झालेले हे निश्चित करण्यासाठी फायनल ठरवली जाणार आहे। आता हे पीक कापणीचे प्रयोग करत असताना याच्यामध्ये पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला जर सहाय्यक म्हणून घ्यायचं असेल तर त्याचे अधिकार सुद्धा त्या विभागाला देण्यात आलेले आहेत। जर ते उपलब्ध नसतील तरी सुद्धा पीक कापणी केली जाऊ शकते। पीक कापणीचे प्रयोग करण्यापूर्वी कमीत कमी 7 दिवस त्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सूचित करण्यात यावं असं सांगण्यात आलेले आणि एकंदरीत कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून
काढण्यात आलेला जो पीक कापणीचा अहवाल असेल त्या अहवालाच्या आधारेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे। अर्थार्थी आता पूर्णपणे पीक विमा द्यायचा किंवा नाही द्यायचा किंवा पीक विमा मिळणार किंवा नाही मिळणार हे पूर्णपणे शासनाच्या हातामध्ये आहे। आता याच्यामध्ये आणखीन काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत। पूर्वी आपण जर पाहिलं तर पहिला हप्ता मिळाला नाही, दुसरा हप्ता मिळाला नाही, तिसरा हप्ता मिळाला नाही, असे अनेक कारण पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सांगितले जात होते। परंतु आता पीक विमा कंपनीला पहिला हप्ता वितरित केल्यानंतरच जर असं काही नुकसान जाहीर झालं, निश्चित झालं आणि तोपर्यंत दुसरा हप्ता मिळाला नाही किंवा इतर पैसे मिळाले तरी सुद्धा पीक विमा कंपन्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करणं बंधनकारक आहे। बरेच जण म्हणतील एखाद्याचं नुकसान झालं तर काय। मित्रांनो, राज्यामध्ये आपण पाहिले तर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती येतात, याच्यामध्ये क्लेम करणं हा शेतकऱ्याला शक्य नसलेला पर्याय। शेतकरी क्लेम करू शकत नाही। ज्यावेळेस कधी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस खूप मोठी परिस्थिती बिकट झालेली असते, शेतकऱ्यांना शेतामध्ये जाता येत नाही किंवा त्यावेळेस विजेची उपलब्धता नसते, इंटरनेट कनेक्शन नसतात, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा क्लेम करता येत नाहीत, उशिरा क्लेम झाल्यामुळे त्यांचे क्लेम बाद केले जातात। तुमच्या भागामध्ये अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती नव्हती म्हणूनच क्लेम बाद केले जातात आणि पर्यायानं शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं जात होतं। आता एकंदरीत जर पाहिलं तर ही जी काही आपत्ती किंवा जे काही असेल ते आता सरसकट ग्राह्य धरलं जाईल आणि जे काही पीक कापणीचे प्रयोग निश्चित केले जातील, जे काही उत्पादन निश्चित केलं जाईल त्या आधारे आता शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे। परंतु मित्रांनो, हा पीक विमा मग मिळू शकतो का, तर याचे मिळण्याचे जे काही अंदाज शक्यता आहेत त्या खूप साऱ्या कमी आहेत। कारण पीक विमा नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी एक सूत्र निश्चित करण्यात आलेले, त्या सूत्रामध्ये 50% उत्पादनावर आधारित आणि 50% तंत्रज्ञानावर आधारित याची दोन्हीची बेरीज केली जाणार। समजा आता एखाद्या भागामध्ये पीक कापणीच्या अहवालानुसार 1000 किलो उत्पादन आलं आणि तंत्रज्ञानाच्या आधारे 1500 आलं, तर 1000 अधिक 1500 2500 केलं जाईल, भागिले 2 केलं जाईल, म्हणजे त्या भागामध्ये जे काही 1000 आणि 1500 2500 भागिले 2 म्हणजे 1250 किलो उत्पादन निश्चित केलं जाईल। आता याला पुन्हा गेल्या 7 वर्षातील 5 वर्षात जास्त उत्पादन झालेली जी काही वर्ष येतं त्याची आकडेवारी घेतली जाईल, त्याच्यासमोर त्याची जी काही ॲव्हरेज येईल त्याच्यासमोर हे उत्पादन मायनस केलं जाईल आणि त्याला पुन्हा भागिले उंबरठं उत्पादन केलं जाईल, गुणुले संरक्षित रक्कम केली जाईल। आता ती जर आकडेवारी जर समजा वर आली तर पीक विमा मिळू शकतो, कमी आली तर 0 होऊ शकतो। म्हणजे या प्रकारानुसार, कारण गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्ती आहे, त्याच्यामुळे त्या 5 वर्षातील सरासरी उत्पादन काढणं आणि परत या वर्षीचं उत्पादन काढणं हा प्रकार कुठंतरी न जमण्यासारखा आहे। त्यामुळे काही बाबी याच्यामध्ये विचार करण्यासारख्या आहेत, साहजिकच याच्यावरती आक्षेप घेतले जातील आणि जे पुन्हा काही याच्यामध्ये बदल केले जातील मागणीनुसार, शेतकरी संघटना याच्या मागणी करतील, लोकप्रतिनिधी मागणी करतील, शेतकरी मागणी करतील, जर काही याच्यात बदल झाले तर ते बदल देखील आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर याच्या अंतर्गत तुमच्या मनामध्ये इतर असलेले प्रश्न असतील, ते प्रश्न आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।